मला काय सांगायचंय, NHAI नियम आहे का नाही? तुमच्या बाथरूम मध्ये जनतेसाठी सुविधा कुठे असं माहितीये का? 1 किलोमीटर पुढे नाही तर अर्धा किलोमीटर पुढे, टोलच्या पुढे इकडे बायला बरोबर. तुमच्या पुढे तुमच्यासाठी मध्ये ठेवलंय. ऐका 500 मीटर लागते ना, पण तुम्हाला NHAI नियम माहिती आहे बरोबर. तुम्ही सांगा ना वरतीच ना. आम्ही कंप्लेंट स्वतः केलेली आहे. एक मिनिट इकडे. मित्रांनो, जय टायगर जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहितीच आहे की पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर टोलच्या विरुद्ध जे काम करतोय ना मित्रांनो, हा अंबाजोगाई रोडवरती, हायवेवरती टोल आहे मित्रांनो. हा रोड जातो इकडे लातूर हायवेला आणि इकडे जातो अंबाजोगाई मध्ये. आणि या टोल वरती मित्रांनो बाथरूमची सुविधा नाही. इथल्या मॅनेजरला विचारलं तर मॅनेजर काय म्हणतो माहितीये मित्रांनो, बाथरूमची सुविधा ऑफिसमध्ये आहे. म्हणजे बाहेरची जनता कुठे जाणार माहितीये का? ऑफिसमध्ये बाथरूम जाणार का? नुसतं सर्वसामान्य लोकांना लुटायचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये असे भोगस टोल ना बंद व्हायला पाहिजे मित्रांनो. वारंवार व्हिडिओ दाखवते ना हे टोलच्या विरुद्ध. कारण का जे टोलवरची सुविधा असते ना मित्रांनो, NHAI नियम हे लोक पालन करत नाहीत. फक्त सर्वसामान्य लोक पालन करावं लागेल. हा, तुमच्या टोलवरती पाणी प्यायची सुविधा आहे का? बाथरूमची सुविधा आहे का? ऍडमिन बिल्डिंग मध्ये आहे का? बरं, कुठे आहे का चांगलं पिण्याचं पाणी, फिल्टरचं पाणी आहे का इथे? बघा लोकांना आता तुमच्यासाठी झार प्याला, लोकांसाठी काय नाही ना, बाहेर जनतेसाठी काय सांगा ना. NHAI नियम तर पालन करा ना साहेब. तुम्ही कोण बोलतोय? हॅलो, बघा एक नंबर अत्युत्तम. काय त्यांचं काय साईड ऐकून घ्या दादा, माझं एक काम असतो मित्रांनो. आज या टोलवरील जे मॅनेजर आहेत त्यांना फक्त तोंडी सांगण्यासाठी मी येत असतो. पहिले एकदा तोंडी सांगतो, नंतर मग टायगर ग्रुपचा धनका दाखवतो. टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चांगला ह्या टोलवरती धनका देणार, ते पण आंदोलनाच्या माध्यमातून. इथली जर सुविधा नाही भेटली सर्वसामान्य लोकांना लुटायचं काम जर केले तर इथे चांगला धनका देणार मित्रांनो. टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून टोल चालू देणारच नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला तर मी तोंडी सांगून चालवत होता. इथं सुविधा नाही जर भेटली, तुमचं जे काय ते रिस्तर तुम्ही वरती बोला आणि सुविधा भेटली पाहिजे. तुम्ही लोकांना कुठे पैसे घेताय का नाही? तुला घेताय बरोबर. तुम्हाला टाइम पेमेंट भेटते ना, पण त्याच रिस्तर तुम्ही इथे लोकांना सुविधा करा. आम्ही सर आमच्याशी चर्चा केली आहे का? सुविधा पाहिजे ना, सुविधाच नाही तर कसं होणार? आता नाही ना आपल्याकडे जे अवेलेबल आहे, आपण ते लोकांना बिलकुल याच्यामुळे मनाई कोण आहे का नाही का?